तर आता हे जे सर्व झाले एकमेकाशी जे आहेत एकरूप असणारे, म्हणजे प्रत्येकाचं माप हे जे आहे ते एकमेकाशी समान आहे. तर आता आपण पाहू की याच्यामध्ये दोन्ही मिळून 180 कुठे-कुठे असतात. आता बघा, कोन जो ए आहे, कोन ए आणि कोन बी दोन्ही मिळून 180 असतात. म्हणून याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. त्याप्रमाणे इथं बी आणि सी सुद्धा आपल्याला रेषीय जोडीतील कोन म्हणता येईल. हे दोन्ही मिळून 180 असतात. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सी आणि डी सुद्धा घ्यावं लागेल, की हे दोन्ही मिळून 180 असतात. त्यानंतर ए आणि डी हे सुद्धा दोन्ही मिळून 180 असतात. अगदी आता ह्या रेषेच्या भागातले पाहिले, आपण या रेषेच्या भागातले पाहूया. यामध्ये जसं इथे आहे ए आणि बी मिळून 180 असतात, तसं एफ आणि ई हे सुद्धा मिळून 180च असतात. त्यानंतर इथे जर पाहिलं तर आपला ई आणि जी हे सुद्धा दोन्ही मिळून 180च असतात. त्यानंतर जी आणि एच हे दोन्ही मिळून 180 असतात. अगदी त्याप्रमाणे एफ आणि एच हे सुद्धा दोन्ही मिळून 180 अंशाचे असतात. आणि यांना काय म्हणायचं, रेषीय जोडीतील कोन, लिनियर पेअर. आता 180 अंश असणारे आणखी कोन आहेत ते पाहूया. आता यांच्या दोन्ही रेषेच्या वरच्या भागातले पाहिले, या खालच्या भागामध्ये पाहिले, आता अंतर्भागामध्ये जे डी आणि हा जो आहे एफ, डी आणि हा एफ जो आहे त्याचीही मिळून बेरीज असते 180 अंश. अगदी त्याच पद्धतीने रेषेच्या या बाजूला सी आणि ई आहेत, सी आणि ई आहेत, या दोघांची मिळून जे आहेत यांची बेरीज काय 180 अंशच असते. आणि असे जे कोन आहेत हे कोनाच्या दोन रेषेच्या अंतर्भागात तयार झालेले आहेत, म्हणून याला म्हणायचं आंतरकोन, इंटेरियर अँगल. अशा प्रकारे जे आहेत संगत कोन, विरुद्ध कोन, व्युत्क्रम कोन, रेषीय जोडी, आंतरकोनांची जोडी हे आपल्याला समजलं असेल. आणि यावर आधारित काही प्रश्न असतात ते आपल्याला सहजपणे जे सोडवता येतील. मग हा झाला याच्यावरची माहिती. आता याच्यावरची आपण काही उदाहरणं पाहूया.